नमस्कार मित्रो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या द्वितीय वर्ष साहित्य इतिहास विषय स्पेशल पेपर क्रमांक 2 साठी याच वर्षी नव्याने निर्धारित केलेल्या आधुनिक जग या पेपरमधील प्रकरण 1 रॅनिसन्स बॅकग्राऊंड अँड नेचर म्हणजेच प्रबोधन पार्श्वभूमी आणि स्वरूप याविषयीची माहिती आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. नेमकं प्रबोधन म्हणजे काय, तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे प्रबोधन म्हणजे विकासाचं युग, विज्ञानवादी विचारांचं युग, मागासलेपणाचा बोरखा पाठीमागे सोडून नवीन विचारांकडे धाव घेतलेले युग. मानवेंद्र रॉय तर प्रबोधन चळवळीला मानवाचे बंड असे संबोधतात, कारण या चळवळीनं अंधकारमय असणाऱ्या मध्ययुगाचा शेवट केला व नवीन विचार, आधुनिक ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रकाशमय युगाचा या चळवळीनं उदय केला. हे या चळवळीचे खास वैशिष्ट्य मानले जाते. मध्ययुगाचा अंधकार नाहीसा करून मानवाने प्रकाशाच्या नव्या युगाकडे वाटचाल केली. या वाटचालीत मानवाने सभोवतालच्या परिस्थितीत परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नातूनच सर्वच क्षेत्रात नवनवे शोध लागलेले आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये आपण भौगोलिक शोधांचा जर विचार केला तर दळणवळण, व्यापार, धर्मप्रसार यासाठी मानवाने नव्या भूमीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू केले. 1453 नंतर जाणीवपूर्वक यासाठी प्रयत्न झाले, कारण 1453ला कॉन्स्टँटिनोपलच्या पाडावानंतर युरोपियन देशांचा पूर्वेकडील देशांशी येणारा खुष्कीचा मार्ग बंद झाला. त्यामुळे पाश्चात्य राष्ट्रातील लोकांनी आपल्या देशातील धाडशी दर्यावर्दी खलाशांना नव्या मार्गासाठी, नव्या मार्गाच्या शोधासाठी पाचारण केले. या मोहिमेत सुरुवातीला पोर्तुगीज आघाडीवर होते. कालांतराने डच, फ्रेंच, इंग्रज हेही यामध्ये समाविष्ट झाले आणि या त्यांच्या नवीन मार्ग शोधण्याच्या संकल्पनेतूनच 1486 मध्ये बार्थोलोडाईसने केप ऑफ गुड होप शोधून काढले. 1492 मध्ये कोलंबसने अमेरिका खंड शोधले. 1498 मध्ये वास्को द गामा भारताच्या किनाऱ्याला येऊन धडकला. तर 1922 मध्ये फर्डिनांड मॅगेलानने पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली. या सगळ्या गोष्टींमुळे नव्या भूप्रदेशाचा शोध लागल्यामुळे युरोपियन राष्ट्रांना वेगळ्या मार्गाने जगामध्ये, विशेषतः पूर्वेकडील राष्ट्रांमध्ये येऊन व्यापार करणं सोपं झालं. या भौगोलिक शोधाबरोबरच विज्ञान क्षेत्रामध्ये प्रचंड क्रांती करणारे शोध या काळामध्ये लागलेले आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये भौतिकशास्त्र असेल, खगोलशास्त्र असेल, वैद्यकशास्त्र असेल किंवा अन्य त्या अनुषंगाने येणारी सर्व जी आधुनिक पद्धतीची शास्त्र होती, या शास्त्रज्ञांनी वेगवेगळे शोध लावून जग गतिमान केलं. साहित्याच्या क्षेत्रामध्ये, कलेच्या क्षेत्रामध्ये तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या काळामध्ये विकास झालेला दिसून येतो. साधारणतः आपल्याला या टॉपिकमध्ये सामाजिक आणि धार्मिक परिवर्तन याविषयीचा अभ्यास करणं आवश्यक आहे. म्हणूनच आपण जास्त धार्मिक प्रबोधनावर यामध्ये भर देणार आहोत. साधारणतः 15व्या शतकात जर आपण युरोपचा विचार केला तर 15व्या शतकामध्ये युरोपमध्ये प्रबोधन चळवळीला प्रारंभ झालेला दिसून येतो. कारण या 15व्या शतकामध्ये धर्माचे प्राबल्य सर्व समाजावर निर्माण झाले होते आणि या धर्माच्या प्रमुखांनी, धर्मगुरूंनी समाजाला खरं ज्ञान, खरं तत्वज्ञानापासून वंचित ठेवून धर्मबाह्य संकल्पनात समाज गुंतवून ठेवला होता. त्यामुळे सर्वत्र अधोगती निर्माण झालेली होती, बुरसटलेले विचार निर्माण झालेले होते, अंधश्रद्धा वाढीस लागलेल्या होत्या.
या बुरसटलेल्या धार्मिक जीवनाला तिलांजली देऊन लोकांमध्ये विज्ञानवादी दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या विचारवंतांनी व धर्मसुधारकांनी त्या काळामध्ये केला. किंवा 15व्या शतकामध्ये हे वेगवेगळे जे धर्मसुधारक उदयास आले त्या सुधारकांनी समाजाला नवीन मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला. उदाहरणादाखल आपण एक 5 ते 6 समाज आणि धर्मसुधारकांचा अभ्यास यामध्ये करणार आहोत. त्यामध्ये पहिले समाजसुधारक आपल्याला ज्यांचं नाव घ्यावं लागतं ते म्हणजे पीटर वॉल्ड्रो. पीटर वॉल्ड्रो हे फ्रान्समधील धर्मसुधारक होते. यांनी ख्रिस्ती लोकांच्या विशेषतः ख्रिश्चन धर्मगुरूंच्या अनैतिक वर्तणुकीवर टीका केली. कारण खऱ्या अर्थाने समाजामध्ये अंधश्रद्धा निर्माण करण्याचं काम या धर्मगुरूंच्या माध्यमातून होत होतं. म्हणून या धर्मगुरूंच्या अनैतिक वर्तणुकीवर, त्यांच्या वागण्यावर, त्यांच्या विचारांवर याने प्रखर टीका केली. आणि दुर्बोध असणारं लॅटिन ग्रंथ, की खरं लॅटिन ग्रंथामध्ये जे ज्ञान होतं ते ज्ञान फ्रेंच भाषेत भाषांतर करून लोकांना खऱ्या धर्माचं तत्वज्ञान समजावण्याचा त्याने प्रयत्न केला. म्हणूनच प्रबोधन चळवळीमध्ये पीटर वॉल्ड्रो या फ्रेंच धर्मसुधारकाचं स्थान आपल्याला महत्त्वाचं मानलं जातं. दुसरे समाज आणि धर्मसुधारक आहेत ते म्हणजे सेंट फ्रान्सिस. सेंट फ्रान्सिस हे इटालियन धर्मसुधारक होते. यांनी प्रस्थापित असणाऱ्या ख्रिश्चन धर्मात सुधारणा घडविण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी एक वेगळा पंथ निर्माण केला. मानवतावादी दृष्टीने त्यांनी जनसेवेच्या माध्यमातून, या नवीन पंथाच्या माध्यमातून लोककल्याण करण्याचा प्रयत्न केला. कारण त्यांना पूर्ण याची जाणीव होती की धर्म सुधारणा करायची असतील तर अगोदर समाज सुधारणा गरजेचे आहे, किंबहुना समाज सुधारणेची जोड धर्म सुधारणेला दिल्याशिवाय अपेक्षित परिणाम आपल्याला मिळणार नाहीत. म्हणून त्यांनी समाज सुधारण्याचा प्रयत्न केला. यासाठी अनाथालये असतील, रुग्णालये असतील यांची निर्मिती केली आणि त्यातून समाजाला आधुनिक दिशा देण्याचं काम या सेंट फ्रान्सिस या धर्मसुधारकाने केलेलं आपल्याला दिसून येतं. तिसरे धर्मसुधारक आहेत ते म्हणजे सेंट डॉमिनिक. सेंट डॉमिनिक हे स्पॅनिश धर्मप्रसारक होते. त्यांनी प्रस्थापित असलेल्या जुनाट धर्मसंस्थेवर आघात केला आणि लोकांच्या मध्ये जागृती घडवण्यासाठी, समाज सुधारण्यासाठी, धर्मबाह्य विकृत वलय धर्मातील नष्ट करण्यासाठी शिक्षण प्रसाराला त्यांनी चालना दिली. चौकामधून व्याख्यानं देऊन त्यांनी समाज आणि समाजातील लोकांना खऱ्या धर्माचं तत्वज्ञान, नैतिकता या शिकविल्या. लोकांमध्ये जागृती निर्माण केली. खऱ्या अर्थाने खऱ्या धर्माचे स्वरूप लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या विचारवंतांनी केलेला आपल्याला दिसून येतो. चौथे विचारवंत ते म्हणजे जॉन विक्लिफ. हे ब्रिटिश धर्म सुधारणेचे प्रणेते मानले जातात. यांनी बायबलचे इंग्रजी भाषांतर केले. खरं तर प्रबोधन चळवळीचा मुकुटमणी म्हणून याला संबोधले जाते. पोपच्या अनिष्ट प्रवृत्तींवर त्यांनी कडाडून टीका केली. अनैतिक मार्गाने पोपने मिळवलेल्या संपत्तीची त्याने लोकांना माहिती दिली. विक्लिफच्या इंग्लंडमधील अनुयायांना लोलार्ड असे संबोधले जाईल, म्हणून त्याच्या चळवळीलाही लोलार्ड चळवळ असे म्हटले जाते. कॅथॉलिक चर्चपेक्षा, धर्मगुरूंपेक्षा बायबल श्रेष्ठ आहे हे त्याने लोकांना पटवून दिले. त्याच्या या आंदोलनामुळे ऑक्सफर्ड विद्यापीठातील नोकरीही त्याला गमावू लागली. त्याच्या मृत्यूनंतरही त्याची प्रचंड अवहेलना केली, परंतु हयात त्याने समाज आणि धर्म सुधारणेचे कार्य मात्र जोरात सुरू केलेले आपल्याला दिसून येते. त्यात पाचवे विचारवंत आहेत ते म्हणजे प्राध्यापक जॉन हस. प्राध्यापक जॉन हस हे जर्मन धर्मसुधारक होते. त्यांनी रोमचा पोप व धर्मगुरू यांच्या बुवाबाजीवर कडाडून टीका केली. कारण त्या काळात असे फॅड निर्माण झालेलं होतं, जर लोकांना स्वर्गप्राप्ती हवी असेल
तर ठराविक रक्कम भरून पोपकडून पापमुक्तीचे पास त्यांना मिळवता येत होते आणि एकदा पोपकडून पापमुक्तीचा पास पैसे देऊन विकत घेतला की आपल्याला स्वर्गप्राप्ती होती, अशी एक खुळचट कल्पना लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली होती. तत्कालीन धर्मगुरूंचा हा पैसे उकळण्याचा धंदा आहे, धार्मिक दलालांनी लोकांची केलेली फसवणूक आहे, अशा पद्धतीने लोकांच्या मध्ये समाज जागृती करण्याचं काम प्राध्यापक जॉन हन्स यांनी केले. लोकांनी जागृत व्हावे, डोळसपणे खरा धर्म समजून घ्यावा. स्वर्गप्राप्तीसाठी पापमुक्तीच्या पासांची गरज नाही, तर सदाचाराची, चांगल्या वर्तणुकीची, चांगल्या विचारांची गरज आहे, हे त्याने लोकांना पटवून दिलं. पोपच्या विरोधामध्ये लोकांना जागृत करण्याचं काम केलं. शेवटी पोपने किंवा पोपच्या माध्यमातून तत्कालीन तत्कालीन धर्मगुरूंनी त्याला जिवंत जाळले. तरीही त्याचे विचार मात्र आजही प्रेरणादायक ठरताना आपल्याला दिसून येतात. 6वे विचारवंत आहेत ते म्हणजे मार्टिन लुथर. धर्मसुधारणा चळवळीतील एक प्रसिद्ध समाजसुधारक, धर्मसुधारक म्हणून मार्टिन लुथरला ओळखले जाते. विटेनबर्ग विद्यापीठात तो तत्वज्ञानाचा प्राध्यापक होता. सुरुवातीला मार्टिन लुथर धर्म उपदेशक होता, पण खऱ्या धर्माचं स्वरूप समजल्यावर तो लोकजागृतीकडे वळला. रोममध्ये चर्च बांधण्यासाठी पोपने जे पाप विमोचन पास विकून धर्मबोळ्या लोकांना लुबाडलेले होते, त्या विरोधात मार्टिन लुथरने आवाज उठवला. एवढंच नाही, तर पाप मुक्तीच्या पाचची जाहीर होळी त्याने केली. त्यामुळे पोप संतापला आणि पोपने मार्टिन लुथरला देहदंडाची शिक्षा सुनावली. सुदैवाने मार्टिन लुथर यातून वाचला. बायबलच्या तत्वांवर पुराणमतवाद्यांपासून लोकांना प्रोटेक्ट करणारा एक नवा प्रोटेस्टंट पंथ त्यांनी निर्माण केला. मला वाटतं खऱ्या अर्थाने तेव्हापासूनच अखिल ख्रिस्ती जगतामध्ये फूट पडून एका नवीन धर्मपंथाचा उदय आपल्याला झालेला दिसून येतो. तो धर्मपंथ म्हणजे प्रोटेस्टंट पंथ. पारंपरिक विचारांवर श्रद्धा असणारा कॅथॉलिकांचा आणि आधुनिक विचारांवर श्रद्धा असणारा प्रोटेस्टंट हा नवीन पंथ मार्टिन लुथरच्या प्रेरणेने उदयास आला. इंग्लंडने विशेषतः यास जास्त प्रोत्साहन दिले. या सर्व धर्मसुधारकांच्या प्रयत्नांमुळे बुद्धिप्रामाण्यवादी वर्ग उदयास आला. देवदेवत्वाशी निगडीत असणाऱ्या संकल्पनांचा माणूस डोळसपणे विचार करू लागला. प्रत्येक गोष्ट विज्ञानवादी कसोटीवर तो तपासून पाहू लागला आणि यातूनच लोकांनी आधुनिकतेकडे वाटचाल सुरू केलेली आपल्याला दिसून येते. आता या प्रबोधन चळवळीचा पार्श्वभूमी, प्रबोधन चळवळीचा स्वरूप, प्रबोधन चळवळीमध्ये ज्या समाज आणि धर्मसुधारकांनी कार्य केलेलं होतं, ज्या संशोधकांनी मोलाचा वाटा उचलला होता, त्यांची माहिती पाहिल्यानंतर आपल्याला या चळवळीचे नेमके परिणाम काय झाले हे अभ्यासावे लागतात. आता प्रबोधन चळवळ ही जगाच्या इतिहासातील अत्यंत परिणामकारक चळवळ होती. खऱ्या अर्थाने मानवी जीवन सर्वांगाने ढवळून काढणारी ही चळवळ होती. प्रबोधन चळवळीने झालेले परिवर्तन हे क्षणिक नव्हते, तर ते शाश्वत आणि दूरगामी होते. ही चळवळ विशिष्ट देशांपुरती मर्यादित राहिली नव्हती, तर तिने संपूर्ण जग व्यापलेलं होतं. त्यामुळे या चळवळीचा अखिल मानव विश्वावर झालेल्या परिणामांचा सविस्तर आढावा घेणं हे आपल्याला आवश्यक ठरतं. त्यामुळे प्रबोधन चळवळीचा विचार करत असताना, तिच्या परिणामांचा आपण अभ्यास करत असताना आपल्याला पहिला परिणाम दिसतो की अंधकारमय युगाचा या चळवळीने शेवट केला. कारण मध्ययुग हे सर्वांगीण दृष्ट्या अंधकाराचं युग बनलं होतं. मानवी जीवन कित्येक शतके अंधकाराच्या गर्दीत अडकलेलं होतं. कारण खऱ्या धर्माचं तत्वज्ञान हे बाजूला ठेवून धर्मबाह्य संकल्पना लोकांच्यावर बिंबवलेल्या होत्या आणि त्या धर्मबाह्य संकल्पना म्हणजेच खरा धर्म अशी सामान्य जनतेची भावना झालेली होती. त्यामुळे त्या जनतेमध्ये मागासलेपणा, अंधश्रद्धाळूपणा निर्माण झालेला होता. अशा अंधकारमयी युगाचा या प्रबोधन चळवळीने कायमचा नायनाट केला.
दुसरा परिणाम आपण पाहतो धर्म प्राबल्याचा शेवट. कारण मध्ययुगीन कालखंडामध्ये संपूर्ण समाजावर धर्माचा प्रचंड पगडा होता. धर्मसत्तेने खरा धर्म बाजूला ठेवून कर्मकांडावर आधारित असणारा अंधश्रद्धाळू धर्म लोकांवर लादला होता. आणि लोकांच्या अंधश्रद्धेचा, लोकांच्या मागासलेपणाचा फायदा घेऊन तत्कालीन धर्मगुरूंनी अधार्मिक कार्य करण्यास सुरुवात केलेली होती. धर्मसत्ता ही सर्वश्रेष्ठ सत्ता आहे हे लोकांच्यावर त्यांनी बिंबवण्याचा प्रयत्न केलेला होता. राजसत्ता सुद्धा धर्मसत्तेच्या आधिपत्याखाली आलेली होती. कारण धर्मगुरूंचं म्हणणंच असं होतं की राजसत्तेचा अंमल फक्त मानवाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच असतो, पण धर्मसत्तेचा अंमल मात्र जन्मापूर्वी ते मृत्यूनंतरही त्या व्यक्तीवर असतो. म्हणून राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता ही श्रेष्ठ आहे असं या तत्कालीन धर्मगुरूंचं म्हणणं होतं. साहजिकच या धर्मसुधारकांनी, समाजसुधारकांनी विज्ञानवादी दृष्टिकोन लोकांच्या समोर मांडला. धर्माच्या बेडीतून लोकांना बाहेर काढलं आणि त्यांच्यामध्ये विज्ञानवादी दृष्टी निर्माण केली. साहजिकच धर्म प्राबल्याचा शेवट झाला. लोक विज्ञानवादी दृष्टिकोन बाळगू लागले. तिसरा परिणाम होता तर्कनिष्ठ बुद्धिवादी वर्गाचा उदय. आता मध्ययुगीन समाज जर आपण पाहिला तर धर्माच्या वर्चस्वाखाली पूर्णपणे दबलेला असा हा समाज होता. कर्मकांड, अंधश्रद्धा त्यामध्ये ओतपोत भरलेल्या होत्या. अशा अंधश्रद्धाळू लोकांमध्ये धर्माची भीती घालून धार्मिक नेत्यांकडून त्यांना लुबडलं जात होतं. बरोबर विचारवंतांनी लोकांच्या मनामध्ये असणारी धर्माची ही भीती, अधार्मिक कार्य यांची त्यांना माहिती करून दिली. धर्मग्रंथात अथवा धर्मगुरूंनी सांगितलेलं सर्वच खरं मानू नका. जे तुमच्या बुद्धीला पटेल, जे विज्ञानाच्या कसोटीवर उतरेल तेच तुम्ही माना, अशा पद्धतीनं विचार त्यांनी लोकांपुढे मांडले. यातून एक बुद्धिप्रामाण्यवादी, तर्कनिष्ठ विचार करणारा नवीन वर्ग त्या काळामध्ये निर्माण झाला. चौथा परिणाम आपण पाहतो नवभाषांचा उदय. प्रबोधन चळवळीने नवभाषा, नवीन साहित्याची प्रचंड मोठ्या प्रमाणात निर्मिती केली. कारण प्राचीन युगात अभिजात साहित्याची निर्मिती झाली होती, पण मध्ययुगीन कालखंडामध्ये धर्मबाह्य विकृत वलयाने संपूर्ण समाज ग्रासलेला असल्यामुळे समाजाची मतीच कुंठित झालेली होती. नवीन विचार करणं समाजाने सोडलेलं होतं. समाजाची सर्व बाजूने अधोगती झालेली होती. अंधकारमय युग निर्माण झालेला होता. अशा परिस्थितीतून समाजाला बाहेर काढण्यासाठी या सुधारकांनी, विचारवंतांनी लेखणीचा वापर केला. त्यामुळे मानवी जीवनाचे दिग्दर्शन करणारे नवसाहित्य पुढील काळामध्ये पुढे आले. कथा, नाट्य, कादंबरी, काव्य यांची मोठ्या प्रमाणावर ग्रंथसंपदा निर्माण होऊ लागली. गटे, फास्ट, शेक्सपियर, बेकन, बोकॅशिओ यांनी हजारो वर्ष आपले आस्वाद मूल्य टिकून ठेवणारे साहित्य निर्माण केले आणि या साहित्यातूनच लोकांना नवीन विचारांची प्रेरणा मिळाली. त्यानंतर पुढचं कारण आपल्याला दिसतं ते म्हणजे कला क्षेत्रातील विकास. अजरामर साहित्य निर्मितीप्रमाणेच प्रबोधन काळामध्ये मनोहारी कला विकास साधला गेला. कला क्षेत्रात स्थापत्य, चित्रकला, संगीत या सर्वच क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर विकास झाला. मानवी जीवनाचे यथार्थ दर्शन या कला प्रकारातून स्पष्ट होऊ लागले. मानवाच्या नवनिर्मितीच्या संकल्पना या काळामध्ये उदयाला आल्या. निश्चितच नवीन युगाकडे वाटचाल करण्यासाठी कला क्षेत्रामध्ये चित्रकला असो, संगीत असो, स्थापत्य असो, वास्तू असो या सर्वच कला प्रकारांनी नवयुगाकडे वाटचाल करण्यास, मानवाला समर्थ बनवण्यास हातभार लावलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर सातवा परिणाम आपल्याला जाणवतो तो म्हणजे नवसंशोधन व विज्ञान विकास. साहित्य विकासाप्रमाणेच प्रबोधन काळात विज्ञान,
खगोलशास्त्र, विज्ञान, गणितशास्त्र, रसायनशास्त्र, पदार्थ विज्ञान या सर्वच क्षेत्रात मौलिक संशोधन झालं. धर्माच्या प्रभावामुळे या संशोधनात बरेच अडथळे येत होते. हजारो वर्ष या शास्त्रांमध्ये कुठलंही संशोधन होत नव्हतं किंवा संशोधन होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण केली जात नव्हती किंवा संशोधनाला आडकाठी आणण्याचा प्रयत्न तत्कालीन धर्म मार्तंडांकडून केला जात होता. परंतु या प्रबोधन युगामध्ये सर्वच क्षेत्रामध्ये परिवर्तन घडून आली, संशोधनाला चालना मिळाली, नवनवीन संशोधक पुढे आले आणि विज्ञान तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणामध्ये विकास या काळामध्ये आपल्याला झालेला दिसून येतो. गॅलिलिओ असो, न्यूटन असो, हार्वे असो, केपलर असो, बेकन असो, कोपर्निस असो यांची संशोधने मानवी जीवनात प्रचंड परिवर्तन करणारी ठरली. या वेगवेगळ्या परिणामांबरोबरच आठवा परिणाम आपल्याला असा जाणवतो की नवविचारांना चालना या प्रबोधन चळवळींनी दिली. मागासलेल्या बुरसटलेल्या विचारांमुळे मध्ययुगात अंधकाराचे साम्राज्य निर्माण झाले होते. यातून बाहेर पडण्यासाठी धर्म, संस्कृती, समाज या सर्वच क्षेत्रात नवविचारांची क्रांती घडून आणली. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, लोकशाही, मानवतावाद या नवनवीन संकल्पनांचं पोषण या काळामध्ये झालं. मानवी जीवन जागृत करणारे नवविचार या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उदयास आले आणि निश्चितच आधुनिकतेकडे झेपावणारी पिढी यामुळे तयार झाली. पुढचा येतो तो म्हणजे समाज व सांस्कृतिक विकास. राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक दास्यामुळे मानवी समाज जीवनाची अवनती झाली होती. सुधारकांनी आपले संपूर्ण जीवन या परिस्थितीतून मानवाची मुक्तता करण्यासाठी व्यतीत केले. सरंजामी समाज व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवला. अंधश्रद्धा, बुरसटलेल्या रूढी, परंपरा यामुळे दबलेल्या समाजाला बंधमुक्त करण्याचा प्रयत्न झाला. कला साहित्याच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्या. त्यामुळे मानवतावादाचा पुरस्कार करणारा समाज विकसित झाला. सांस्कृतिक विकास घडून लोकांमध्ये प्रबोधन घडून आले. त्यानंतर राष्ट्रवादी चळवळींना प्रारंभ म्हणजे प्रबोधन चळवळीचं सर्वात मोठं यश म्हणजे लोकांमध्ये निर्माण झालेला राष्ट्रवाद. प्रबोधन चळवळीने राष्ट्र ही संकल्पना मजबूत केली. विचारवंतांनी अत्याचारी राजवटींना विरोध केला. त्यामुळे स्वराष्ट्राबद्दल प्रेम, आपुलकी असणारा वर्ग उदयास आला. व्यापारवादामुळे इतरांचे प्रदेश, संपत्ती बळकावली जाऊ लागली होती. त्यामुळे आपल्या देशावरील आक्रमण परतवून लावणे, आपला देश एकसंघ ठेवणे, इतरांचे वर्चस्व मोडून काढणे या विचाराने जोर धरला. त्यातूनच साम्राज्यवादाविरुद्ध लढे सुरू झाले व याचं लोण आशिया आफ्रिका खंडामध्ये मोठ्या प्रमाणात पसून पारतंत्र्यात खितपत असणाऱ्या राष्ट्रांनी आपापल्या देशाची स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वातंत्र्य आंदोलने सुरू केलेले आपल्याला दिसून येतात. आणि शेवटचं कारण आपल्याला देता येतं ते म्हणजे या प्रबोधन चळवळीने प्रकाशमय आधुनिक युगाला प्रारंभ केला. प्रबोधन चळवळीच्या मशालीने मध्ययुगातील तिमीर नष्ट झाला. धार्मिक नेत्यांनी, राजकीय व्यक्तींनी सर्वसामान्यांना गुलामगिरीत अडकवले होते. या सरंजामी राजवटीमुळे सरंजामशाही नष्ट झाली. सरंजामशाही म्हणजे मध्ययुगीन काळाचं एक वैशिष्ट्य मानलं जात होतं. या सरंजामशाहीवर शेवटचा आघात खऱ्या अर्थाने प्रबोधन चळवळीने घातला. लोकांचं अस्तित्वच ज्याने धोक्यात आणले होते, लोकांना गुलाम म्हणून ज्यांनी राबवलं होतं, अशांना चपराक या चळवळीच्या माध्यमातून मिळाली. गुलामगिरीतून लोक स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करू लागली. कारण जनावराप्रमाणे माणसांचाही व्यापार त्या काळात चालत होता. पण खऱ्या अर्थाने प्रबोधन चळवळीमुळे माणसातला माणूस जागा झाला. माणसाला माणूस म्हणून वागणूक मिळू लागली आणि हे सर्वात मोठं वैशिष्ट्य या चळवळीचं आपल्याला दिसून येतं. एकूणच प्रबोधन चळवळीने मानवी जीवनाच्या सर्वांगीण अंगांना स्पर्श करून मानवाची अनेक बंधनातून मुक्तता केली व त्याला
समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्यायप्रियता या नवीन विचारांची ओळख करून दिली. बंधमुक्त समाज, बंधमुक्त मानव ही संकल्पना त्यांनी त्यांच्यामध्ये रुजविली आणि एका आधुनिक विज्ञानवादी प्रकाशमयी युगाचा प्रारंभ या चळवळीने केलेला आपल्याला दिसतो.